नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण नव्याने पुन्हा एकदा भेटत आहोत नव्या विषयासहित. आपण मागच्या 2-3 भागांमध्ये सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर याविषयी माहिती घेतली होती. ही सेन्सरी प्रोसेसिंग कसं असतं, त्याच्यामध्ये डिस्फंक्शनिंग झाल्यानंतर मुलांना काय काय इश्यू येतात. मग मूल ऑटिझम असो, ADHD असो किंवा डिले डेव्हलपमेंटचं मूल असो, त्यांना कशा अडचणी येतात त्यांच्या सेन्सरी प्रोसेसिंगमध्ये डिस्फंक्शनिंग असेल तर याविषयी आपण माहिती घेतली होती. सेन्सरीचे प्रकार बघितले होते. प्रोसेसिंग किती प्रकार आहेत, तर टोटल 8 प्रकार आपण बघितले होते आपल्या सेन्सेसचे. तर त्यापैकी आज आपण इंटरोसेप्शन जो शेवटचा प्रकार बघितला होता 8 प्रकारांपैकी, तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर इंटरोसेप्शन प्रोसेसिंग डिसऑर्डर याविषयी आपण बोलणार आहोत. की आपण जसं नॉर्मली आपल्याला भूक लागते, आपल्याला तहान लागते, आपल्याला झोप येते, आपल्याला असूशी आल्याचं फिलिंग होतं, आपलं ब्लॅडर फुल झाल्याचं फिलिंग आपल्याला येतं, आपण शांत डोळे मिटून बसू शकतो, आपल्याला सगळ्या आपल्या इमोशन्स कळतात, आपण त्या व्यक्त करू कशा प्रकारे हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा हे आहे. पण प्रत्येक भावना ज्या आहेत आपल्याला, तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भावना आपण व्यक्त करू, परंतु आपल्याला सगळ्या इमोशन्स आपल्या रेग्युलेट करता येतात. तर आणि ज्यावेळी आपण जेव्हा बघतो की मूल ऑटिझम असो, ADHD असो किंवा डिले डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर कुठल्या सिंड्रोमचं मूल असो, की बऱ्याच वेळा पालकांची कंप्लेन असते की मुलाला भूक लागत नाही किंवा त्याला तहान लागत नाही किंवा तो पाणीच मागत नाही मूल, किंवा रात्री झोपतच नाही बऱ्याच वेळा मूल, किंवा त्याला काही लागलं तरी मूल काहीच रिॲक्शन देत नाही, त्याला काहीच वेदना होत नाही. तर आपण नॉर्मली बघतो, नॉर्मल मुलं इंजेक्शन किंवा डॉक्टर बघितलं की लगेच घाबरतात. तर तसं बऱ्याच वेळा या मुलांमध्ये आपल्याला दिसतं की मूल घाबरत नाही, त्याला काही जोपर्यंत खूप जोरात असं काही त्याला लागत नाही तोपर्यंत मूल रडत नाही, हे पण आपण बऱ्याच वेळा बघतो. किंवा हे मुलं मोस्टली शांत डोळे मिटून शांत बसू शकत नाही. तर किंवा त्यांच्या भावना ज्या आहेत, त्यांना आलेला राग असेल किंवा त्यांना आलेला झालेलं दुःख असेल किंवा काही त्यांना वेदना होत असतील, तर त्या ते एक्सप्रेस करू शकत नाही. तर अशा प्रकारे रडणं असेल, हसणं असेल, कुठे व्यक्त करायचं, कसं व्यक्त करायचं, या इमोशन्स त्यांना त्यांच्या रेग्युलेट करता येत नाहीत. किती, कसं आणि कुठे व्यक्त करायचं हे त्यांना लक्षात येत नाही. तर ह्या मागे काय कारण आहे? बऱ्याच वेळा मुलांना पालकांच्या या पण कंप्लेंट्स असतात की मूल त्याला थंडीच वाजत नाही किंवा त्याला गरमीच होत नाही आहे. तर ह्या सगळ्यांच्या मागे काय कारण असेल, तर ते आहे इंटरोसेप्शन प्रोसेसिंग डिसऑर्डरमुळे या मुलांना हे प्रॉब्लेम आपल्याला येताना दिसतात. बऱ्याच वेळा मूल त्याला भूक लागलेली समजत नाही म्हणून मूल रडतं आहे. आपण सांगू शकतो आपल्याला भूक लागली आहे, तहान लागली आहे, मूल शांत बसू शकत नाही किंवा त्याला झोप आलेली समजत नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की ADHD किंवा ऑटिझम मुलं खूप हायपर ॲक्टिव्हिटी मुलांमध्ये असते, पण ते कितीही थकवले, त्यांना कितीही दमवलं तरीही त्यांना कळत नाही की आपण आता दमलो आहे, आपल्याला आरामाची गरज आहे, आपण आता आराम केला पाहिजे आहे. ह्या बॉडीच्या ज्या फिलिंग्स आहेत, जसं आपण इंटरोसेप्शन्स बघितलं होतं. इंटरोसेप्शन म्हणजे आपल्या बॉडी आपल्याला सिग्नल देते की आपल्याला भूक लागली आहे, आपल्याला तहान लागली आहे, आपल्याला झोप येते आहे, आपण थकलो आहे, आता आपल्याला आराम करायचा आहे, आपल्याला सू आली आहे, आपल्याला शी आली आहे, आपण आता आपलं डोकं खूप जड वाटतं आहे, आपण शांत बसलं पाहिजे आहे, शांत पडलं पाहिजे आहे. तर ह्या सगळ्या फिलिंग्स आपल्याला कळतात. आपण आपली बॉडी आपण रेग्युलेट करतो. आपल्याला पोट भरलं आहे, आपण जेवण करत असताना आपलं पोट भरलेलं आहे हे पण आपण समजू शकतो. बऱ्याच वेळा या मुलांमध्ये आपण बघतो की भूक लागलेली एक तर कळत नाही, किंवा काही मुलं अगदीच खूपच खाताना दिसतात, सारखं येता जाता खात असतात, त्यांचं पोट भरलेलं असलं तरी मुलं खातच असतात. तर त्यांना हे फिलिंगच येत नाही आहे, त्यांचं बॉडी सिग्नल देत नाही आहे किंवा तिथे कुठेतरी अडथळा आहे त्यांच्या इंटरोसेप्शन प्रोसेसिंगमध्ये, त्याच्यामध्ये डिस्फंक्शनिंग कुठेतरी आहे. त्यामुळे हे सगळे सिग्नल्स मुलाला
येत आहेत किंवा व्यवस्थितरित्या त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. त्यामुळे या सगळ्या अडचणी आपल्याला मुलांना येताना दिसतात. किंवा काही मुलं आपण बघतो की आलेली त्यांना कळतच नाही किंवा पॅन्टमध्येच करून देतात किंवा आपलं ब्लॅडर फुल झालेलं कळत नाही आहे किंवा काही मुलं सारखं सूला जातात. हे सगळे लक्षणं जे आहेत किंवा काही मुलं खायला मागतात किंवा काही मुलं सारखं पाणी प्यायला मागतात. तर हे सगळे लक्षणं जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा इंट्रोसेप्शन प्रोसेसिंगमध्ये त्याचं कार्य व्यवस्थितरित्या होत नसेल, त्याचं डिस्फंक्शनिंग असेल, डिसऑर्डर असेल इंट्रोसेप्शनमध्ये, तर त्यावेळी ही सगळी लक्षणं मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर आपलं इंट्रोसेप्टर जो आहे तर तो आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे प्रेझेंट असतो. म्हणजे आपल्या स्किनवरती असतो, आपल्या स्नायूंमध्ये असतो, आपल्या इंटरनल ऑर्गन्समध्ये पण इंट्रोसेप्टर असतो की ज्यामुळे आपल्याला आपली बॉडी सिग्नल देत असते की आपल्याला आता तहान लागली आहे, भूक लागली आहे, आपल्याला झोपायचं आहे, आपण आता खूप दमलो आहे, आपलं पोट भरलेलं आहे, आपलं ब्लॅडर फुल झालं आहे, आपल्याला सूला जायचं आहे. तर हे सगळं इंट्रोसेप्टरमुळे होतं. तर ह्याच्यामध्ये जेव्हा डिस्फंक्शनिंग असेल त्यावेळी याचं कार्य जर व्यवस्थित होत नसेल त्यावेळी मुलांमध्ये ह्या अडचणी आपल्याला येताना दिसतात आणि ह्याचे सगळे परिणाम मुलाच्या प्रगतीवरती, त्याच्या सोशल डेव्हलपमेंटवरती, त्याचे इमोशन्स रेग्युलेट करू शकत नाही मूल, त्याला बऱ्याच गोष्टी समजू शकत नाही, त्याच्या समजण्यामध्ये अडथळे येतात. तर इमोशनली मूल स्वतःला रेग्युलेट करू शकत नाही. सोशल कम्युनिकेशनवरती त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे इंट्रोसेप्शन जे आहे त्याचं कार्य खूप महत्त्वाचं आहे विशेष मुलांमध्ये. मग ते मूल ऑटिझम असो, ADHD असो, डिले डेव्हलपमेंटचं असो किंवा डाऊन सिंड्रोम असो किंवा इतर कुठलाही सिंड्रोम असो, त्यांच्या इंट्रोसेप्शन प्रोसेसिंग चं कार्य जर व्यवस्थितरित्या होत नसेल तर हे सगळे अडथळे आपल्याला येताना मुलांमध्ये दिसतात. तर बऱ्याच वेळा पालकांच्या अशा कंप्लेंट असतात की मूल मुद्दामच करतं, मूल ऐकतच नाही. तर त्यामागे हे मुद्दाम मूल करतं हे कारण नाही आहे, तर त्याचं इंट्रोसेप्शन प्रोसेसिंग व्यवस्थितरित्या होत नाही आहे. आता आपण बघतो काही मुलं खूप ॲग्रेसिव्ह होतात, ADHD मुलं, की त्यांना खूप राग येतो. त्यांचा रागावरती ते कंट्रोल करू शकत नाही. मग राग आल्यानंतर इम्पल्सिव्ह बिहेवियर त्यांचं असतं. त्याच्यामध्ये ते आवेशामध्ये येऊन ते काय करतील काही सांगू शकत नाही. म्हणजे ते त्यांच्या भावनांवरती त्यांना नियंत्रण करता येत नाही. राग आल्यानंतर काहीतरी तोडतील, फोडतील, काहीतरी फेकतील, नाहीतर कुणाला तरी मारतील किंवा स्वतःला मारून घेतील. हे पण आपण बघतो ADHD मुलांमध्ये असेल किंवा ऑटिझम मुलांमध्ये असेल किंवा कुठल्याही मुलांमध्ये असेल. काही मुलांमध्ये आपल्याला हे प्रकार दिसतात की ते त्यांच्या रागावरती त्यांचं नियंत्रण नसतं. किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलाचं काही दुखत असेल, आजारी असेल मूल, तर ते सांगू शकत नाही मूल की माझं काही दुखतं आहे, मला सर्दी झाली आहे, मला ताप आला आहे. तर त्यावेळीसुद्धा बऱ्याच वेळा मूल ॲग्रेसिव्ह होऊन ती गोष्ट सांगतं किंवा शांत बसून राहतं मूल. अशा प्रकारे तो त्याच्या वेदना ज्या आहेत ते सांगू शकत नाही आहे. किंवा बऱ्याच वेळा मूल रडतंय, हसतंय, तर कुठे हसावं, कुठे रडावं किंवा किती हसावं, किती रडावं हे पण मुलांना कळत नाही आहे. तर ह्या सगळ्यामागे इंट्रोसेप्शन प्रोसेसिंग डिसऑर्डर आहे. त्यामुळे मुलामध्ये ही सगळी लक्षणं आपल्याला होताना दिसतात. तर ज्यावेळी आपण मुलांच्या इंट्रोसेप्शनवरती काम करतो त्यावेळी मुलांच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला रेग्युलर होताना दिसतात. जेव्हा मुलांवरती आपण थेरपीद्वारे काम करायला चालू करतो त्यावेळी मुलांच्या या सगळ्या समस्या हळूहळू आपल्याला कमी होताना दिसतात. तर अशा प्रकारे आपल्यासाठी इंट्रोसेप्शन हे सेन्ससुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलांच्या इंट्रोसेप्शन सेन्सवरतीसुद्धा काम होणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता आपण आज इंट्रोसेप्शन प्रोसेसिंग डिसऑर्डर याविषयी बोललो. तर त्याविषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मेसेज करून सांगू शकता आणि किंवा फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9970598429. या नंबरवरती आमच्याशी संपर्क करू शकता आणि
अशा प्रकारे आज आपण ही माहिती घेतलेली आहे आणि ही अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती आहे, जी की आपल्याला बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की मूल मुद्दाम करतं आहे, तर हा महत्त्वाचा रोल इंट्रोसेप्टरचा आपल्या बॉडीमध्ये आहे. तर हे सगळ्यांनी पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की मूल असं का करतं आहे ते. तर आज आपण इथे थांबूया आणि तुमचं जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मेसेज बॉक्समध्ये किंवा फोन करूनसुद्धा विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद.